आज सकाळी लवकर उठून ढोकळा बनवायला घेत आणि तेवढ्यातच आईचा फोन आला। आई सांगत होती की गावाकडे पल्लवी काकू, पुष्पाताई आणि बाकी सगळे माझे व्हिडिओज बघून किती कौतुक करत होते। छकुली किती छान व्हिडिओज बनवते ना, किती छान स्वयंपाक करते। आई पण खूप खुश होऊन मला हे सगळं सांगत होती, पण माझ्या मनात मात्र एक वेगळाच विचार आला। आपल्या माहेरची माणसं ना आपल्याला किती प्रेमाने बघतात। आपण काहीही छोटंसं केलं तरी त्यांना त्यात आपलं कौतुकच दिसतं। पण मग मला प्रश्न पडला, सगळ्यांच्या बाबतीत असंच असेल का? आपण काहीतरी नवीन करायला सुरुवात केली की काही लोक खरंच मनापासून खुश होतात आणि काही जण कौतुक करतात, पण काही जण कदाचित आपली निंदा पण करत असतील, हो ना? आणि ऑनेस्टली मला हल्ली एक गोष्ट जाणवते, काही लोक मला फॉलो करतात आणि काही दिवसांनी अनफॉलो करतात। ते दूरचे नसतात, आपल्यातलेच असतात। त्यासाठी कोणाला ब्लेम करायचं नाही। कदाचित माझ्या कंटेंटमध्ये अजून काहीतरी कमी असेल, कदाचित मला अजून इंटरेस्टिंग व्हायचं असेल, अजून चांगलं बोलायला शिकायचं असेल, किंवा कदाचित माझे व्लॉग्स अजून तुमच्यापर्यंत पोहोचलेच नसतील। आणि मला वाटतं हीच तर मजा आहे ना कंटेंट क्रिएशनची। आपण परफेक्ट नसतो, आपण रोज थोडं थोडं शिकत असतो आणि पुन्हा नव्याने ट्राय करत असतो। आणि मला वाटतं आपल्याला सगळ्यांकडून अप्रुव्हल मिळण्याची गरज नसते। आपण काहीतरी करत असताना आपल्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांचं कौतुक बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा खूप जास्त व्हॅल्युएबल आहे। आज जेव्हा आईने मला हे सगळं सांगितलं ना, ते ऐकून खरंच मन खूप खुश झालं। चला, हे सगळं तर चालतच राहील, पण योगेशला ढोकळा खूप जास्त आवडतो, म्हणून मी अधूनमधून बनवतच असते। ही रेसिपी खूप छान आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आणि जर फॉलो करायचं राहिलं असेल तर सगळ्यात अगोदर फॉलो करून घ्या।